नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्य मानसशास्त्रातील प्रकरण 2 ताण आणि साधक वर्तन स्ट्रेस अँड कोपिंग या संदर्भात चर्चा करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण आरोग्य म्हणजे काय, आरोग्याचं नेमकं स्वरूप काय असतं, माइंड अँड बॉडीचं रिलेशनशिप काय, आरोग्य मानसशास्त्राचं महत्त्व काय या संदर्भात चर्चा केली. आपल्या लक्षात आले असेल की 21व्या शतकामध्ये मानवाला भेडसावणारी एक महत्त्वाची गंभीर समस्या म्हणजे आरोग्य आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याबाबत जागरूक राहावे, अधिक सखोलतेने त्या संदर्भात विचार करावा. या दृष्टिकोनातून आरोग्य मानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतोय. या प्रकरणात आपण स्ट्रेस अर्थात ताण याविषयी अभ्यास करणार आहोत. मित्र, व्यवहारामध्ये ताण ही संकल्पना अनेक अर्थाने वापरली जाते. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अर्थ व्यावहारिक अर्थापेक्षा कदाचित भिन्न पण असू शकतो. पण प्रत्येक व्यक्तीला ताण जाणवतो, प्रत्येक व्यक्ती तणावात असतोय. व्यक्ती परंतु त्याचं स्वरूप बदलतं, हे देखील खरं आहे. ताण आरोग्यावर परिणाम करतो आणि त्यामुळे ताण या संकल्पनेचा अभ्यास आरोग्य मानसशास्त्रामध्ये करणं महत्त्वाचं ठरतं. असं म्हटलं जातं की 21व्या शतकामध्ये मानवाला दिलेली देणगी म्हणजे ताण. स्पर्धा वाढली, साधनांची कमतरता, त्यातून अवास्तव अपेक्षा, बदललेली जीवनशैली, स्पर्धात्मक दृष्टिकोनाची निर्मिती आणि यातूनच ताणाचं दैनंदिन जीवनातलं वाढतं प्रमाण आपल्या लक्षात येते. ताण ही संकल्पना समजत असताना ताणाची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे. थोडक्यात व्यक्ती आणि परिस्थिती यातील बिघडलेली आंतरक्रिया म्हणजे ताण असं म्हटलं तरी चालू शकतं. म्हणजेच परिस्थितीच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या मर्यादित क्षमता यामुळे जी दडपणाची स्थिती निर्माण होते, जे एक बर्डन व्यक्तीला जाणवतं, त्याला आपण ताण असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या मानसशास्त्राने ताणाच्या वेगवेगळ्या व्याख्या पण दिल्या आहेत. त्यातील रिचर्ड लाझारसची व्याख्या महत्त्वपूर्ण मानली जाते. तो असं म्हणतो की स्ट्रेस इज अ कंडिशन ऑफ फीलिंग experience when a person perceives that demand exceeds the personal and social resources the individual is able to mobilize. मेडिकल कॉन्टेक्स्टने आपण अशी एक व्याख्या देऊ शकतो की स्ट्रेस इज अ फिजिकल, मेंटल or emotional factor that causes bodily or mental tension. या व्याख्यांचा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्ट्रेस इज वन टाइप ऑफ द बर्डन. इट इज वन ऑफ द प्रेशर which create the unhealthiness. व्यक्तीचं स्वास्थ्य बिघडवणारा जो घटक आहे तो म्हणजे ताण असं आपण म्हणू शकतो. अजून एक साधी व्याख्या आपण देण्याचा प्रयत्न केला तर तशी व्याख्या आपल्याला मिळू शकते की उद्दीपक परिस्थितीने व्यक्तीच्या क्षमतांना दिलेले आव्हान न पेलवणारी आहे असे त्याला जाणवल्यामुळे निर्माण होणारी दडपणाखाली मानस शरीर अवस्था म्हणजेच ताण होय. याचा अर्थ
एक दडपणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती म्हणजे ताण. थोडक्यात व्यक्ती आणि परिस्थिती यातील जी आंतरक्रिया असते तिथूनच ताणाची निर्मिती होते, हे निश्चितच आहे. आरोग्य मानसशास्त्रामध्ये ताण या संकल्पनेचा विचार करत असताना आपण ताण हा व्यक्ती जीवनासाठी जर घातक असेल तर तो टाळणं आवश्यक आहे, या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण वेगवेगळी संशोधनं, अभ्यास असे स्पष्ट करतात की अतिरिक्त प्रमाणात निर्माण होणारा जो ताण आहे तो व्यक्तीच्या जीवनावर विपरीत अथवा हानिकारक परिणाम करतो आणि त्यामुळे ताणाचं व्यवस्थापन आवश्यक असतं, ताणाचं नियंत्रण आवश्यक असतं, ताणाचं योग्य प्रमाणात नियोजन जर व्यक्ती करू शकला तर त्यातून व्यक्तीचं आरोग्य चांगलं असतं. ताण जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा ताणाचे प्रमुख 4 प्रकार पडतात. एक युस्ट्रेस, ज्याला मराठीमध्ये आपण विधायक ताण असं म्हणतो, डिस्ट्रेस ज्याला विघातक ताण म्हणू शकतो, हायपोस्ट्रेस ज्याला आपण सौम्य ताण म्हणू, आणि हायपरस्ट्रेस म्हणजे तीव्र किंवा गंभीर स्वरूपाचा ताण. युस्ट्रेस याचा अर्थ असा आहे की काही प्रकारचा ताण व्यक्तीला हवासा असतो. सर्वसामान्यपणे ताण या संकल्पनेकडे नकारात्मक अर्थाने बघितले जाते, पण जेव्हा आपण विधायक ताणाचा विचार करतो तेव्हा विधायक ताण व्यक्तीच्या वर्तनाला दिशा देतो किंवा गती देण्याचं कार्य देखील करू शकतो किंवा व्यक्तीमध्ये सावधानतेची स्थिती निर्माण करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे विधायक ताण हा व्यक्ती जीवनाला पोषक असतो असं म्हटलं जातं. ज्यामध्ये व्यक्तीला यशाची अपेक्षा असते आणि ते यश मिळालं तर आपल्याला प्रशंसा मिळेल, स्तुती मिळेल, आपली वाहवा केली जाईल असे व्यक्तीची समजूत असते. अशा प्रकारचा ताण असून देखील व्यक्तीला तो एक समाधानाची किंवा एक आनंदाची अनुभूती देणारा असतो, असा जो स्ट्रेस असतो त्याला आपण युस्ट्रेस असं म्हणू शकतो. डिस्ट्रेस याला विघातक ताण असं म्हटलं जातं. ताणाची एक विशिष्ट पातळी जेव्हा ओलांडली जाते, जेव्हा तो सकारात्मक परिणाम करताना नकारात्मक परिणाम सुरू करतो, व्यक्ती स्वास्थ्य बिघडतं, अशा वेळेस जो तीव्र स्वरूपाचा ताण निर्माण होतो त्यास आपण विघातक ताण असं म्हणू शकतो. या ताणाने व्यक्तीला त्रास निर्माण होतो आणि त्यामुळे या ताणाचे व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. हा ताण व्यक्ती जीवनाला हानी पोचवतो. हायपोस्ट्रेस, सौम्य स्ट्रेस. दैनंदिन जीवनामध्ये कधी कधी आपल्याला नको ते काम, बस झालं, कंटाळा आला असे शब्द जे ऐकायला मिळतात ते हायपोस्ट्रेसचा भाग असतात. वर्षानुवर्षे एकच काम करून व्यक्ती कंटाळते आणि आता बरे झाले, नको ते काम, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया येतात, पण व्यक्ती तरी ते काम करत असते. यामध्ये ताण गंभीर स्वरूपाचा परिणाम न करता सौम्य प्रमाणात परिणाम करतो, पण तरी देखील व्यक्तीला काही ना काही अंशी ताण त्या कामामध्ये जाणवतो. ज्या कामात नाविन्य नसतं, ज्या कामात व्यक्तीला स्वतःला वेगळेपणा दाखवण्याची संधी नसते, वारंवार पुन्हा तेच काम करावं लागतं, अशा कामांमधून हायपोस्ट्रेस बेसिकली व्यक्तीमध्ये दिसून येतो. चौथा ताणाचा प्रकार जो आहे तो हायपरस्ट्रेस, तीव्र ताण. याचा अर्थ असा आहे की जेव्हा व्यक्तीच्या क्षमतेपेक्षा परिस्थितीची डिमांड जास्त असते, मागणी जास्त असते, अशा वेळेस व्यक्ती हतबल होते, असाही होते आणि
जो ताण निर्माण होतो त्यास हायपर स्ट्रेस किंवा तीव्र ताण असं म्हणू शकतो. हा ताण व्यक्ती जीवनासाठी हानिकारक असतो. या ताणाचे अनेक दुष्परिणाम देखील असतात. व्यक्तीला वैयक्तिक, व्यावसायिक जीवनावर तो विपरीतपणे परिणाम देखील करू शकतो. त्यामुळे हायपर ताणाचे व्यवस्थापन करणं खूप जास्त गरजेचं असतं. एकंदरीत या 4 प्रकारामध्ये आपण जर बघितलंय तर युस्ट्रेस म्हणजे विधायक ताण गरजेचा असतो. डिस्ट्रेस हानिकारक आहे. हायपोस्ट्रेस सौम्य प्रमाणात असतो. अनेक वर्षापर्यंत व्यक्ती त्याचा अनुभवतो, पण खूप जास्त व्यक्ती जीवनावर परिणाम करत नसतो. तर हायपर स्ट्रेस एक तीव्र ताण जो आहे तो व्यक्ती जीवनाला निश्चितच हानिकारक असतो. ज्यावेळेस आपण ताणाचे प्रकार बघितले त्यानंतर आपण ताणाचे सोर्सेस किंवा ताणाचे उगमस्थान बघण्याचा प्रयत्न करू. तुमच्या अभ्यासामध्ये ताणाचे प्रमुख 3 सोर्सेस दिलेले आहेत. सोर्सेस विथ द पर्सन, व्यक्तीमधील ताण, सोर्सेस इन द फॅमिली, कुटुंब, ताणाचा स्रोत, सोर्सेस इन द कम्युनिटी, समुदाय किंवा समाज, ताणाचा स्रोत. या घटकांचा आपण थोडक्यात विचार करू. पहिला घटक आहे किंवा पहिला जो सोर्स आहे तो म्हणजे विथ इन द पर्सन. प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र व्यक्ती असते. each and every person is unique person. प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट क्षमता असतात, मर्यादा असतात, दृष्टिकोन असतो, जीवनाकडे बघण्याचा एक विशिष्ट अप्रोच असतो आणि त्यानुसार ते व्यक्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु कधी कधी व्यक्तीच्या ज्या अपेक्षा असतात, व्यक्ती डिझायर्स असतात, स्वप्न असतात, ती जशीच्या तशी पूर्ण होत नसतात आणि त्यामुळे प्रामुख्याने व्यक्तीमध्ये ताणाची निर्मिती होते. व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध ज्यावेळेस एखादी घटना घडते त्यावेळेस प्रामुख्याने व्यक्तीला ताण जाणवतो. मग अशा ज्या ज्या घटकांनी व्यक्तीचे स्वास्थ्य बिघडतं असे सगळे घटक व्यक्तीमध्ये ताण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ समजा व्यक्ती आजारी किंवा आजारपण व्यक्तीकडे आला असेल तर कुठलाही व्यक्ती आजाऱ्या घटकाला काही आनंदाने स्वीकारत नसतो. व्यक्तीच्या जीवनावर किंवा व्यक्तीचे काही प्लॅनिंग असतं त्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे आजार हा घटक देखील व्यक्तीमध्ये ताणाची निर्मिती करू शकते. व्यक्तीमध्ये ज्या मर्यादा असतील, जे अपेक्षा वेगळ्या आहेत, इच्छा वेगळ्या आहेत, पण वैयक्तिक मर्यादांमुळे व्यक्तीला ते साध्य होत नाही, अशा वेळेस देखील ताणाची निर्मिती होते. आणि म्हणून सर्वसामान्यपणे आपण असं म्हणू पण शकतो की बहुतांशी ताण हा व्यक्तीने स्वतःसाठी निर्माण केलेला असतो. जस व्यक्तीच्या अपेक्षा आणि व्यक्तीच्या क्षमता यामध्ये जर भिन्नता असली, यामध्ये जर तफावत असली तर प्रामुख्याने ताणाची निर्मिती होते. आणि त्यामुळेच हू ॲम आय, मी कोण आहे, माझ्या क्षमता काय आहेत, माझ्या मर्यादा काय आहेत, मला काय जमतं, याबरोबरच मला काय जमत नाही याचं उत्तर व्यक्तीला देता आलं पाहिजे आणि यातून ताणावर आपण काही अंशी नियंत्रण मिळवू शकतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सोर्सेस इन द फॅमिली, कुटुंब. व्यक्तिमत्व विकासामध्ये कुटुंबाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जीवनाला सुरुवात कुटुंबातूनच होते.
प्राथमिक स्वरूपाचं, अनौपचारिक स्वरूपाचं शिक्षण कुटुंबाकडूनच मिळत असतं. व्यक्तिमत्वाची विशिष्ट रचना निर्मितीमागे, सुसंस्कारित करण्यामागे कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची असते. असं म्हटलं जातं की मुलाला जखम होते, पण आईच्या डोळ्यातून अश्रू येतात. जखम मुलाकडे आहे, पण यातना आईकडे आहे, आणि हे फक्त कुटुंबातच घडतं. असं असताना देखील कुटुंब हा घटक देखील ताणाची निर्मिती करू शकतो. कारण कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा असतो. त्याच्या विशिष्ट अपेक्षा असतात, स्वतःचं डिझाईन असतं, आणि त्यामुळे व्यक्तिभेद, त्यातून विसंवाद निर्माण होणं साहजिक असतं. जर कुटुंबामध्ये विसंवादाचं प्रमाण जास्त असलं, एकमेकांमध्ये संवादाचा अभाव असला, समजून घेण्याचं प्रमाण कमी असलं, तर त्यातून कुटुंबात ताणाची निर्मिती करण्यासाठी एक पोषक वातावरण तयार होतं. कुटुंबातील सदस्यांमध्ये आत्मीयता असलं पाहिजे, जिव्हाळा असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असली पाहिजे. कुटुंबात गेल्यानंतर प्रत्येकाला एक आपलेपणाचं, जिव्हाळ्याचं नातं, जिव्हाळ्याचा भाव निर्माण होणं गरजेचं असतं. आणि अशा वेळेस कुटुंबात आनंद निर्माण होतो, दुःख किंवा निराशा निर्माण होत नाही. पण जेव्हा कुटुंबातील काही घटक व्यक्तीच्या अपेक्षा पलीकडे घडतात, उदाहरणार्थ आर्थिक स्थिती मर्यादित असेल, किंवा सुविधांचा अभाव असेल, किंवा आपण कुटुंब विकासामध्ये अपयशी ठरलो अशी पालकांची स्वतःची भावना असेल, हे घटक देखील ताण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याचप्रमाणे कुटुंबात नवीन सदस्य येणं हे देखील ताणाचं कारण ठरू शकतं. आधुनिक काळात नियोजन खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता बऱ्यापैकी प्रिकॉशन घेतलं देखील जात आहे. LIC किंवा जीवन विमासारखं संरक्षण असेल, लहानपणापासून दिलं जात आहे. पालक त्याबाबत दक्ष झाले आहेत. पण असं म्हटलं जातं की गर्भवती महिला जर तणावग्रस्त असेल, नकारात्मक भावनांचं प्रमाण जास्त असेल, तर मुलाला अकाली जन्म देण्याचं प्रमाण वाढतं. अकालपक्व बालकाची निर्मिती होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर जन्मताच बाळाचं वजन देखील कमी असण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे गर्भावस्थेमध्ये स्त्रीने आनंदी असणं गरजेचं असतं, समाधानी असणं गरजेचं असतं. अतिरिक्त ताणतणाव घेतल्यास येणाऱ्या बाळावर त्याचे विपरीत परिणाम होतात, हे अनेक अभ्यासाने सिद्ध देखील झाले. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी सोडून जाणे किंवा अकाली मृत्यू होणं हे देखील कुटुंबामधील ताणाचे कारण ठरत आहे. मृत्यू हा नैसर्गिक जरी असला तरी मृत्यूने हळहळ निर्माण होते, दुःखद वातावरण तयार होतं, आणि त्यातून ताणाची निर्मिती देखील होत असते. यावरूनच पती पत्नींमध्ये वैवाहिक संबंध कसे आहेत, वैवाहिक संघर्षाची निर्मिती झाली आहे का, संघर्ष होतात का, हे देखील ताण निर्मितीचं कारण ठरतं. आणि याचा परिणाम म्हणून कधी कधी व्यक्तीला घटस्फोट घ्यावा लागतो, आणि घटस्फोटाने पण ताणाची निर्मिती होते. ती फक्त घटस्फोटित व्यक्तींवर होत नाही, तर त्या घटस्फोटित व्यक्तींपासून जे अपत्य असतात, त्या अपत्यांमध्ये देखील ताणाचे प्रमाण जास्त दिसून येते. त्यामुळे कुटुंब हा देखील एक ताणाचा निर्मितीचा कारण घटक असू शकतो,
इथे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. त्यानंतर जो घटक दिला आहे तो म्हणजे सोर्सेस इन कम्युनिटी अँड द सोसायटी. कुटुंबाबाहेरील घटक जेव्हा व्यक्तीमध्ये ताणाची निर्मिती करतात त्यावेळेस त्या घटकांचा समावेश कम्युनिटी अँड द सोसायटी यामध्ये होतो. मग व्यक्ती ज्या ठिकाणी नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल त्या ठिकाणी व्यक्तीचा कार्यभार कशा पद्धतीचा आहे, व्यक्तीला मनासारखं काम मिळतं की नाही, का व्यक्तीला कामाचे ओझे टाकलं जातं, कार्य व्यक्तीला आवडतं की नाही, यासारख्या घटकांनी देखील ताणाची निर्मिती होते. व्यक्ती ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी भौतिक वातावरण कसं आहे, या भौतिक वातावरणाचा देखील परिणाम व्यक्तीवर होतो आणि त्यातून देखील ताणाची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर ज्या समूहामध्ये व्यक्ती काम करत असेल त्या समूहातले एकमेकांचे संबंध कसे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, आपलेपणाचे आहेत की परकेपणाचे आहेत, यासारख्या घटकाने देखील ताणाची निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर व्यक्ती कोणते काम करतो त्या कामाच्या स्वरूपावरून देखील ताण निर्माण होतो की नाही हे ठरत असते. आधुनिक काळामध्ये असे लक्षात आले की वैद्यकीय क्षेत्र असेल, पोलीस यंत्रणा असतील, आरोग्य यंत्रणा असेल, यासारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताणाचं प्रमाण जास्त असतं. कोरोना काळात जर आपण बघितलं तर आरोग्य यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, त्यांना मोठ्या प्रमाणात ताणाचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे व्यक्ती जे कार्य करते ते कार्य देखील ताण निर्मितीचा एक सोर्स ठरू शकते हे आपल्या लक्षात येईल. त्याच पद्धतीने पर्यावरणीय घटक की ज्यामध्ये गर्दी असेल, गोंगाट असेल, यासारख्या घटकाने देखील व्यक्तीमध्ये ताणाची निर्मिती होत असते. भूकंप, ज्वालामुखी, महापूर, प्रलय यासारख्या घटना देखील व्यक्तीमध्ये ताण निर्माण करू शकतात. एकंदरीत ताण ही व्यापक संकल्पना आहे. व्यक्तिपरत्वेचं स्वरूप बदलत आहे. ज्या एका घटकाचा आपल्याला ताण वाटत असेल तो कदाचित दुसऱ्या व्यक्तीला नसेल. पण जे एखाद्या लग्नामध्ये आपण गेलो आहोत, त्या लग्नामध्ये खूप गर्दी आहे, तो गोंगाट आपल्याला ताण निर्माण करत असेल, पण त्या लग्न समारंभाचं आयोजन करणारे जे असतील त्यांना तो क्षण आनंदाचा असेल, सुखाचा असेल, समाधानाचा असेल. त्यामुळे ताण ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना पण आहे आणि युनिव्हर्सल पण आहे. एवढे गोष्ट आपण लक्षात ठेवली तर मला असं वाटतं ताण म्हणजे काय, ताणाचं स्वरूप काय आणि ताणाचे सोर्सेस काय हे आपल्या लक्षात येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताणाचे परिणाम काय आहेत त्याविषयी अभ्यास करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.